तर इबोलाच्या संभाव्य धोक्यासाठी बीएमसी अलर्ट मोडवर आलेली आहे। मुंबईत इबोला संशयित रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र सज्ज ठेवले गेले। कस्तुरबा आणि कामा रुग्णालयामध्ये वॉर्ड तयार केले गेले। ताप, अशक्तपणा, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब, पोटदुखी, त्वचेवर पुरळ आणि डोळे लाल होणे यासारखी लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नका, असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। कामा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पालवे सर आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर एक इबोला व्हायरस हा सध्या देशभरात आपल्याला फिरताना पाहायला मिळतोय। नेमकं याच्या कशा पद्धतीचे सिम्पटम्स आहेत आणि याच्या कशा पद्धतीने लोकांवरती किंवा म्हणजे याचा फरक या ठिकाणी जाणवू शकतो? इबोला व्हायरस हा बेसिकली झुनोटिक डिसीज आहे। हा प्राण्यांमध्ये आढळणारा व्हायरस आहे। तो आफ्रिकेतील जंगलामध्ये, गोरिलामध्ये, मंकीमध्ये, नंतर हरणांमध्ये आणि बॅट्समध्ये आढळतो। तिकडे जेव्हा ह्युमन्स जास्त कॉन्टॅक्टमध्ये आले ॲनिमल्सच्या, त्याच्यामुळे तो व्हायरस ॲनिमलमधून ह्युमन्समध्ये जम्प केलाय। युजली ॲनिमलमध्ये त्यांना काही होत नाही, पण तो व्हायरस आपण त्याच्याशी फॅमिलियर नाही म्हणून आपल्याला आजार व्हायला लागले। त्याच्यामुळे सिम्पटम्स जर त्याचा बघायला गेलो आपण, तर पहिल्या स्टेजमध्ये माणसाला म्हणजे 2-3 दिवसात, तुम्हाला जर आज इबोलाचं इन्फेक्शन झालं तर 2-3 दिवसात तुम्हाला सोअर थ्रोट होईल, फिवर येईल, हाय ग्रेड फिवर येऊ शकतो, बॅक एक, बॉडी एक, मसल पेन आणि विकनेस येतो पहिल्या स्टेजला। नंतर 1-2 दिवसानंतर तुम्हाला जर ट्रीटमेंट नाही घेतली किंवा अशक्तपणा अजून वाढला तर डायरिया, वॉमिटिंग होतं। नंतर थर्ड स्टेजमध्ये कोॲग्युलेशन प्रॉब्लेम होतात। नंतर तुम्हाला हे लिव्हर फेल्युअर, किडनी फेल्युअर होऊ शकतं। तर तेव्हा मग तुम्हाला सगळीकडनं ब्लिडिंग व्हायला लागतं। नाकातून ब्लिडिंग होतं, तोंडातून ब्लिडिंग होऊ शकतं, युरिनमध्ये ब्लड येऊ शकतं। इम्युनोग्लोबिन आता ते काँगोमध्ये वापरतायत। एखाद्या गोष्टीचं वॅक्सिन नसेल आपल्याकडे तर आपण इम्युनोग्लोबिन वापरू शकतो आणि ते खूप महत्त्वाचं आहे आपल्याला इम्युनिटी वाढवायला। ते एक उपाय आहे। ट्रेनमध्ये असताना जे हात आपल्याला इतर लोकांना लागतात किंवा ट्रेनमध्ये सामान लागतात ते डायरेक्ट तोंडाला किंवा नाकाला किंवा डोळ्याला लावू नका। जर आपण ट्रेनमधनं ऑफिसला गेलो, घरी गेलो तर पहिले हात धुवा। प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।